नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पंचगंगा नदीवरील पिलर पुलासाठी 1913 कोटी मंजूर. कोल्हापूर, पुणे, बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल, सातारा या अंतरातील पंचगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या पिलर पुलाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी ट्विटद्वारे दिली आहे. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कागल सातारा रोडवर सांगली फाटा ते पंचगंगा पूल या सध्या अस्तित्वातील पुलामुळे पूरस्थिती निर्माण होते. याबाबत दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधून पिलर पुलाची मागणी केली. या मागणीस गडकरी यांनी मंजुरी दिली. पंचगंगा नदीवर सांगली फाटा ते उसगाव रेल्वे ब्रिज या 3.578 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी पिलर उड्डाणपुलात एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामास 1913 कोटी 70 लाख रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी देण्यात आली. या उड्डाणपुलाखाली 6 पदरी सिमेंटचा सर्व्हिस रोड व गांधीनगर जंक्शनचा विकास करण्यात येणार आहे. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस 2 अंडरपास मंजूर करण्यात आले. दिल्ली ते चेन्नईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुणे बंगळुरू या महामार्गामुळे मुंबई, पुणे आणि बंगळुरू यासारख्या प्रमुख महानगरांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. पंचगंगा नदीलगतचा भाग सखल असल्याने वारंवार पूरस्थिती निर्माण होते. या प्रकल्पामुळे भविष्यात वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.